ही कथा आहे निकी भाटी नावाच्या सुंदर मुलीची। हरियाणातील एका साध्या कुटुंबात तिचा जन्म झाला। तिचे वडील साधे शेतकरी पण खूप कष्टाळू आणि आपल्या मुलांचा प्रत्येक लाड पुरवणारे, आपल्या दोनही मुलींवर जीव ओवाळून टाकणारे। लहान मुलगी निकी आणि तिची मोठी बहीण कांचन हेच त्यांचं संपूर्ण विश्व होतं। दोन्हीही बहिणी लहानपणापासूनच जीवलग होत्या, एकमेकींचे सुखदुःख वाटून घेणाऱ्या होत्या। मुली जशा मोठ्या होत होत्या तशा वडिलांच्या मनात एकच विचार नेहमी यायचा, आपल्या मुलींना जोडीदार चांगला मिळावा, त्यांचा संसार चांगला व्हावा, सासर चांगलं मिळायला हवं। आणि म्हणूनच हा शेतकरी बाप मुलींसाठी चांगले स्थळ आधीपासूनच शोधून ठेवत होता। मुलींचं शिक्षण पूर्ण झालं आणि या बापाला त्यांच्या योग्य स्थळ सापडलं। शिक्षणानंतर 2016 मध्ये त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न ठरलं, पण नियतीनं विचित्र खेळ खेळला आणि दोन्ही बहिणींचं लग्न एकाच घरात ठरलं। मोठ्या मुलीचं कांचनचं लग्न भाटी घरातील मोठ्या मुलाशी, तर निकीचं लग्न लहान मुलगा बिपिन भाटी याच्याशी झालं। शेतकरी वडिलांना खूप आनंद झाला, माझ्या दोन्ही मुली एकाच घरात जातील, त्यामुळे नेहमी एकमेकींचा आधार असतील, एकमेकींना समजून घेतील, दोघींचंही कल्याण झालं असेच या मुलींचा बाप मनोमन विचार करत होता। पण कुणाला ठाऊक होतं की हेच कारण त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं शाप ठरेल। मुलींच्या लग्नाच्या वेळी वडिलांनी आपल्या कुवतीपेक्षा कितीतरी अधिक जास्त खर्च लग्नात केला। सासरी मुलींचा सन्मान राहावा, त्यांना कोणी कमी लेखू नये म्हणून त्यांनी मुलाकडच्या लोकांना भरपूर हुंडा दिला। स्कॉर्पिओ गाडी, बुलेट, मोटरसायकल, सोन्याचे दागिने आणि सगळ्या घरातील आवश्यक वस्तू आणि रोख रक्कम देखील दिली। जे काही शक्य होतं ते सगळं दिलं आणि दिलेला सगळा पैसा त्यांनी काबाड कष्ट करून शेतीतून कमावला होता आणि तो आपल्याच मुलींसाठी गेला, खर्च झाला याचा त्यांना खेद नव्हता। पण लोभाला कधीच मर्यादा नसते मित्रांनो। सुरुवातीला दोन्ही मुलींचा संसार व्यवस्थित वाटला, नव्या स्वप्नांनी नव्या आशांनी दोन्ही बहिणींचा संसार सुरू झाला होता। पण काही महिन्यातच त्या सासरच्या घराचं खरं रूप उघड झालं। पण मुलींनी आपल्या वडिलांना काहीच न सांगता सगळा त्रास सहन केला। दोन्ही बहिणींना दिवस गेले, मुलं झाली, बापानं मोठ्या आनंदाने कार्यक्रम केला, पण त्यांना अजून आपल्या मुली सुखात नाही तर दुःखात आहे हे माहिती नव्हतं। पुढे सासरकडून सतत मुलींना तक्रारी सुरू झाल्या, बापाने दिलेला हुंडा अपुरा आहे, अजून पैसे आणा तुमच्या बापाकडून, असा दबाव मुलींवर वाढू लागला। सासू दररोज टोमणे मारायची, तुमच्या बापानं काय दिलंय तरी, आमच्यासाठी ते काहीच नाही, अजून कार आणा, अजून पैसे आणा। निकीचा नवरा बिपिन भाटी तर खूप लोभी आणि निर्दयी होता। तो निकीवर प्रेम करायच्या ऐवजी तिच्यावर राग काढायचा, अनेकदा तिला मारहाण करायचा, कारण त्याचे बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध सुरू झाले होते। कित्येकदा तर बायकोनं त्याला रंगेहात पकडलं होतं आणि ती त्याला काही बोलली की तो म्हणायचा, तिच्यासोबत मला दुसरं लग्न करायचंय, तू मला आवडत नाहीस। नवऱ्याचे असे बोलणे ऐकून निकी रोज अश्रूंमध्ये दिवस काढायची, पण तिनं कधीच आपला त्रास घरी सांगितला नाही। मोठी बहीण कांचनलाही छळ सहन करावा लागायचा। दोघीही बहिणी पार्लर चालवून पैसे कमवायच्या, जेणेकरून आपल्या वडिलांना त्रास नको, पण तरीही हे लोक त्यांना त्रास द्यायचे, त्यांची कमाई घ्यायचे, पण तरीही त्या कशाबशा आपला संसार चालवायच्या। या सगळ्यांना कारणीभूत होती त्यांची सासू, तीच त्यांना सुखाने जगू देत नव्हती। आता मात्र निकीला त्रास सहन होत नव्हता। तिनं आपल्या वडिलांना सगळं काही खरं खरं सांगून दिलं, कारण दिवसेंदिवस ती तुटत चालली होती। ती बाबाला म्हणायची, बाबा मला इथे हे लोक जगू देत नाहीत, रोज मला मारतात, पैशांसाठी त्रास देतात, हे सगळं सहन करू शकते, पण नवऱ्याचे बाहेरील अनैतिक संबंध सहन करू शकत नाही, नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत झोपताना बघू शकत नाही। मुलीचं बोलणं ऐकून वडिलांना धक्का बसला, कारण त्यांनी तर त्यांना आपल्या कष्टाची कमाई दिली होती आणि आता अजून काय द्यायचं उरलं होतं। काळजाचा तुकडा त्या लोकांना सोपवला, पण तरीही त्यांचा लोभीपणा कमी झाला नाही। बाप मुलींना रागवू लागला, तुम्ही आधी का सांगितलं नाही म्हणू लागला। तेव्हा मुली, तुम्हाला आमच्यामुळे त्रास नको म्हणून आम्ही शांत होतो, पण आता सहन होत नाही, आपण काहीतरी करू, मी येतो म्हणून बापाने मुलींना धीर दिला। इकडे मात्र निकीवर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ सुरूच राहिला। तिच्या डोळ्यांतली हसू हरवलं होतं, चेहऱ्यावर फक्त भीती आणि दुःख दिसू लागलं। कांचनही अनेकदा बहिणीला धीर द्यायची, पण तिच्याही हातात फार काही नव्हतं।
तीही सगळं सहन करत होती. आपले बाबा आपल्याला या नरकातून बाहेर काढतील बहिणीला म्हणत होती. निकीच्या डोळ्यात आता मुलांसाठी अपार माया होती. कितीही छळ झाला तरी ती मुलांना पाहून पुन्हा जगण्याचा प्रयत्न करायची. तिच्या मनात एकच विचार, मी मुलांसाठी जगले पाहिजे, त्यांचं आयुष्य सांभाळलं पाहिजे. पण नियतीनं वेगळंच ठरवलं होतं. 21 ऑगस्ट 2025 हा दिवस निक्कीच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. सकाळपासूनच घरात वाद सुरू होता. सासू सतत निक्कीला शिव्या देत होती. पती विपिन पुन्हा दुसऱ्या लग्नाचा हट्ट करत होता. मला तुझ्यासोबत राहायचं नाही म्हणत होता. अचानक वाद विकोपाला गेला. वाद इतका वाढला की निक्कीला शांततेनं श्वास घेणंही अशक्य झालं. सासूने रागातच घरातला केरोसिनचा डब्बा मुलाच्या हातात दिला आणि त्यानं तो बायकोच्या अंगावर ओतला आणि लगेच क्षणात आग भडकली. घरभर तिच्या आक्रोशाचे आवाज घुमले. माझ्या मुलांना वाचवा, मला वाचवा, पण कुणीही मदतीला धावलं नाही. सासू, नवरा, धीर जसं काही घडलंच नाही असं तिच्याकडे बघत होते. निक्की जळत असताना तिची मुलं आईकडे बघत होती. त्या लहानग्याच्या डोळ्यात भीती आणि असह्यता होती. त्यांना अजून समजत नव्हतं की काय घडतंय, पण त्यांच्या लहानशा मनावर तो प्रसंग कायमचा कोरला गेला. आईचा आधार, आईचं प्रेम क्षणात हिरावलं गेलं. निक्कीचा देह जळत असताना तिची स्वप्न, तिचं आयुष्य धुळीस मिळालं. बहीण कांचननं स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं. तिच्या डोळ्यांसमोर तिची धाकटी बहीण तडफडत होती, पण ती स्वतःही छळाची बळी होती. तिच्या हातात काही नव्हतं, पण आता ती थांबणारी नव्हती. तिनं घाईतच पोलिसांना फोन केला. नंतर पोलिसांसमोर कांचननं सगळं खरं सांगितलं. हो, माझ्या बहिणीला जाळलं गेलं. मी सगळं पाहिलं. आम्हा दोघींनाही ह्या घरात छळलं जायचं. पण निक्कीला तर रोज मृत्यूच्या छायेत जगावं लागलं, कारण तिच्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध होते आणि त्यामुळे तिला जास्त त्रास सहन करावा लागला. हे प्रकरण उघडलं तेव्हा संपूर्ण समाज हादरला. पोलिसांनी निक्कीच्या सासूला आणि नवऱ्याला अटक केली. त्यांच्यावर हुंडाबळी आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला. कांचनची साक्ष प्रकरणात महत्त्वाची ठरली. तसेच लहानशा त्या मुलांना देखील आईची साथ देत घरातील घडलेला तो प्रकार पोलिसांना सांगितला. तोही साक्ष ठरला. माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतली. समाजभर एकच चर्चा सुरू झाली. 21व्या शतकातही हुंड्यामुळे मुलींचे जीव जातात का? निक्कीचा मृत्यू हा केवळ एका मुलीचा मृत्यू नव्हता. तो समाजाच्या विवेकाला दिलेला चपराक होता. स्त्रियांच्या संघटनांनी आंदोलने केली. हुंडा प्रथा बंद करण्याची मागणी पुन्हा जोरात झाली. आरोप्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी झाली. निक्कीचं आयुष्य संपलं, पण तिच्या बलिदानातून समाजाला एक मोठा धडा मिळाला. हुंडा ही फक्त प्रथा नाही, तर मुलींचा जीव घेणारी गुन्हेगारी मानसिकता आहे. पालकांनी मुलींच्या लग्नासाठी आपलं सर्वस्व द्यायचं नाही. समाजाने हुंडा मागणाऱ्यांना तुच्छ मानलं पाहिजे. निक्कीचं लहान मूल मात्र अजूनही असहाय्य आहे. आईची ममता हरवून बसले आहे. त्यांना कधी कधी प्रश्न पडतो, माझी आई कुठे गेली? पण मोठं होताना त्यांच्या मनावर हा जखमेचा डाग कायम राहणार आहे. कांचननं स्वतःच्या छळातूनही त्या मुलांना आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ती म्हणाली, माझ्या बहिणीचं मूल माझी जबाबदारी आहे. मी त्याला आई वडिलांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करेन. न्यायालयीन खटल्यात निक्कीच्या मृत्यूपूर्वीचं निवेदन, कांचनची साक्ष, वैद्यकीय अहवाल आणि पोलीस तपास या सगळ्यांवरून आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. प्रकरण अजून उच्च न्यायालयात सुरू असलं तरी समाजाला खात्री आहे की निक्कीला न्याय नक्की मिळेल. निक्कीचा मृत्यू हा फक्त एका तरुणीचा अंत नव्हता. तो हुंडा प्रथेच्या विरोधात उभा राहिलेल्या समाजाचा आरसा होता. आजही भारतात दरवर्षी हजारो स्त्रिया हुंड्यामुळे प्राण गमावतात. आकडेवारी सांगते, दररोज सरासरी 20 पेक्षा अधिक स्त्रिया हुंडाबळी ठरतात. ही केवळ संख्या नाही, तर प्रत्येक संख्येमागे निक्कीसारखं एक जिवंत आयुष्य संपलेलं असतं. आज निक्की नाही, पण तिच्या आठवणीतून समाजाला मोठा धडा मिळतो. मुलगी ही ओझं नाही, ती दायित्व नाही. हुंडा ही प्रथा नाही, तो गुन्हा आहे. समाजाने अशा लोभी लोकांना बहिष्कृत केलं पाहिजे. निक्कीचं मूल, तिची बहीण कांचन आणि तिचं माहेरचं कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना हवं आहे की आरोप्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून पुन्हा कुठलीही निक्की बळी पडणार नाही. निक्की भाटीचं जीवन एक प्रश्नचिन्ह बनून राहिलं आहे. हुंडा कधी संपणार? स्त्रीला कधी खरं स्वातंत्र्य मिळणार?
तिच्या बलिदानानं समाज जागा होईल का? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। हा व्हिडिओ त्या प्रत्येक अन्याय सहन करणाऱ्या स्त्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा। धन्यवाद।